तर चला मंडळी, करू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगची सुरुवात. सगळ्यात पहिले तुम्हाला जय खानदेश, जय महाराष्ट्र. आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला फॉलो केले नसेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या. चला मंडळी, जय खानदेश. आज सकाळी आपण उठलो बाबा. उठल्यानंतर जसं आपण उठलो तसं आपल्या बाजूला ड्युटीवरनं आले ऋषिकेश भाऊ धनगर आले आणि जसे झोपले जसं की एकदम थकून आले. आणि आपण त्यांना ब्लॉगमध्ये घेत होतो तर ते येत नव्हते. मग लगेच आपल्या बाजूला उठले होते प्रेमदादा. लगेच अमोलदादा आले. अमोलदादा लवकर उठले होते. आज तर अमोलदादा आमची मजा घेत होते. अरे काय दलिंदर आहेत म्हणे, लवकर उठत नाही म्हणे, तुम्ही टाइमपास लावलाय. मग आपण उठलो. मग ऋषी भाऊने पूर्ण झावर घेतली आणि पंघरून झोपला. मग प्रेम पण उठून बसलेला होता फक्त. तोवर लगेच अक्षयदादा जिमवरनं आले. मग अक्षयदादा, मी अमोलदादा गप्पा मारत होतो. अमोलदादा तर तुम्ही ओळखतात. त्यानंतर अक्षयदादा आणि जितूदादा सकाळमध्ये आपला दिवाळीचा फराळ करायला बसले. दिवाळीचा फराळ करत असताना अक्षयदादा हात जोडून सगळ्यांना आमंत्रण देत होते की या फराळ करायला. ते झालं. अमोलदादा तयार झाले आणि लगेच गेले ड्युटीला. लगेच त्यांच्या मागे लगेच जितूदादा पण ड्युटीला निघाले. बघा दादा, आपला शम्मा गेली, आता लगेच वाईट घोडा चालला. निघाले जितूदादा ते निघाले. मग त्यानंतर भाऊ आजचा ब्लॉग इतका भारी झाला आहे ना, तुम्हाला काय सांगू. त्यानंतर मग आपण लगेच दुपारच्या जेवणाला लागलो. तेव्हा ऋषिकेश दादा बटाटे वगैरे, कांदे वगैरे चिरून देत होते भाऊ. तेव्हा आमचे आजचे महाराज होते अक्षयदादा बैरागींच्या आजची खिचडी खायला खूप दिवस झाले. म्हटलं तू बनव आज. मग अक्षयदादा बनवायला लागला. अक्षयदादाने मस्तपैकी गरम तेलमध्ये शेंगदाणे वगैरे तळून घेतले. लगेच कांदा वगैरे टाकला. बटाटा आणि टमाटे तयारच होते भाऊ कापून. त्यानंतर मग आपण तोवर शूट घेतला मस्तपैकी की चला आपल्या ऑडियन्सला पण दाखवू की आपली बॅचलर मुलांची खिचडी कशी बनते. ते झालं वगैरे. त्यानंतर आपण घेतले तांदूळ आणि डाळ काढायला. मग आपण तांदूळ डाळ बाजूला काढली. मग अक्षयदादाने तोवर आहे ना मस्तपैकी मसाला वगैरे तयार केला. मसाला वगैरे तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकले बाकीचे वरतीनं खडे मसाले, जसे की आपलं धना पावडर झालं, हळदी, मिरची पावडर सगळं टाकल्यानंतर त्याला परत एकत्र परतवल्यानंतर मग त्याला थोडी उकळी फुटू दिली. जशी उकळी फुटली तशी मस्तपैकी अक्षयदादाने त्याच्यामध्ये ना डाळ तांदूळ जे आपण काढलेले होते ते घेतले आणि ते त्याच्यात टाकणं चालू केलं. खिचड़ी खिला दे मुझे, खिचड़ी खिला दे, खिचड़ी खिला दे मुझे, खिचड़ी खिला दे. त्या मंडळी मग खिचडी घ्या. मसाल्यांचा असा वास येत होता. मग त्यानंतर अक्षयदादाने ते डाळ तांदूळ एकदम एकत्र करून घेतले. त्याच्यानंतर आपण टाकलं त्याच्यात पाणी आणि त्याच्यानंतर आपली झाली खिचडी तयार. मग बघा तुम्ही खिचडीचा ताट आपला कसा आहे मंडळी, या जेवायला. त्यानंतर सुट्टी होती म्हणून प्रेमने मस्तपैकी कपडे वगैरे धुतले. थोड्यात आपल्याला आपल्या लहानपणीच्या मित्राचा फोन आला. तो बोलला की मी आलो म्हणे भावा ठाण्याला, मला भेटायला ये म्हणे. आपण गेलो त्याला भेटायला. मेरा यार मेरी दौलत, मेरा यार ही तबाही, मेरा प्यार दोनों के हक. मग भेटलो आपल्याला तो आपला लहानपणीचा दलेंदर मित्र. तेवढ्यात आम्ही आलो रूमवर. बघतो तर काय, जितूदादाने शूज ऑर्डर केले होते. शूज आलेले होते. जितूदादा शूज चेक करत होते. मग जितूदादा बोललो, मी जितूदादा एक नंबर दिसतंय म्हटलं भाई तुला. जितूदा आणि मग आपल्याला अशी कडक स्माईल दिली ना हो, त्या स्माईल समोर सगळी दुनिया फिकी आहे. एक नंबर. मग भाऊला म्हटलं, भाऊ वर्दीवर कडक दिसतील. मग तेवढ्यात आपला प्लॅन झाला की चला मित्र आलाय तर जाऊ कुठेतरी बाहेर जेवायला. मग आम्ही सगळे निघालो एकामागे एक. जसे निघालो डायरेक्ट सणाना टिरी आपली छम्मा काढली आणि आपला वाईट घोडा पण मागच. वाईट घोडा आला. कसे दिसताय भाई दोघी. जितूदादा म्हणे, चल तुझा मित्र काय आणि माझा मित्र काय, तुझ्या मित्राला माझ्या गाडीवर बसू, तू छम्मा घे आणि सागरसोबत निघ. मग आपण निघालो भाऊ. मग काय व्ह्यू आला भाई, लाईटिंग वगैरे. दिवाळीची लाईटिंग अजूनही काढली नव्हती भाऊ लोकांनी. एक नंबर. ठाणे सिटी म्हटलं की डायरेक्ट विषयच खोले ना भावा, विषयच नाही. मग तेवढ्यात आपण पोचलो हॉटेलला. काय क्लास हॉटेलचा व्ह्यू होता भावा. आता बघा तुम्ही पण करा एन्जॉय थोडा हॉटेलचा व्ह्यू. काय ते पेंटिंग्स, फ्रेम्स वगैरे. मग तोवर मित्राला घेतला वही शूटमध्ये. बरं म्हटलं चला आपण पण येऊ थोडा हॉटेलचा फेरफटका मारून. बघतो तर बाई पाटील बी चौडावत होता ना. आला तोवर आपला मेनू जेवण वगैरे आटपलं आणि त्यानंतर निघालो. मित्राला गाडी होती दादरवरनं, मग त्याला जायचं होतं सोडायला. मग तोवर आम्ही निघालो बाहेर. मित्राला सोडलं आणि पोचलो रूमवर तो बघतो काय, जितूदादा आणि सागरची तर फायटिंग चालू होती, कराटे कडाक. मग त्यांच्या कराट्यांची एक शूट घेतली आणि शूट घेतल्यानंतर काय सांगायचं बाबा, अक्षयदादा ते नाईट वॉकला गेले. तोवर प्रेम वगैरे जितूदादा आणि सागर आथरून वगैरे नीट करत होते. तेवढ्यात भाऊ जितूदादा आणि सागरला मजा घ्यायला लागले. मस्करी चालली होती भाऊ. आणि आमच्या रूममध्ये असंच चालतं बाबा, लय मस्करी. आणि मी गेलो तर बघतो तर काय, यांनी तर मैफिल रंगवलेली गाण्यांची. बापरे विचारू नका. मग अशी गाणी चालली होती एकामागे एक.
मग तेवढा त्यांची परत मस्ती चालू पहिलं गाणं झालं, मग त्यानंतर आता सागरने परत गवडून घेतली. बघा मग आमच्या सागरदाची गवड. मग मित्रांनो, कसा आहे आवाज कळवा नक्की कमेंट मध्ये. आणि तोवर लगेच आले आपले अक्षय दादा आले आणि अक्षय दादांनी परत मैफिलला जॉईन केलं. अक्षय दादांनी जसं मैफिलला जॉईन केलं तसं अक्षय दादांनी लगेच परत अजून एक नवीन गाणं घेतलं. जसं गाणं घेतलं भाऊ विचारू नका. मग बघा ऐका. बाजाराला विकण्या निघाली दूध ताक आणि लोणी बाई दूध ताक आणि लोणी बाई माझ्या पाणी कशाला टाकून बघायचं रडू नको बाळा मी पाण्याला जाते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा मी कायाला देते. कायाला देते पाणी घेऊन येते. जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूर. सारखी जतन केली रत्ना सारखी जतन केली जुमनी माझी उडून गेली. जुमनी माझी उडून गेली. रत्न सारखी जतन केली. रत्न सारखी जतन केली. जुमनी माझी आसमानातील तुलाच देसू तुलाच देसू. निहायती रात दारू की नासनी कधी नशा में खोटा ना बोला लोके बसती. कोणतं करे कोणतं करे गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको मेरे यारो सबरा ये जादू तेरी आंखों का ये मेरा कातिल हो गया. किसी और पर जुल्फ का जाल डालो हमें जिंदा रहने दो. मग गीतदादांनी घेतलं एक गाणं भोले बाबाचं, बोलो जय भोले. वो शंकर बोला बाला सरफों की गले में माला. सरफों की गले में माला. कान में कुंडल है बड़ा प्यारा. जटों में गंगा की है धारा. नाम लिया था बसमासुर ने बसम से उसको बसम कर डाला. वो शिव शंकर बोला बाला सरफों की गले में माला. सरफों की गले में माला. बस मित्र वाट चुकणार नाही जीवन तुझे. वाट चुकणार नाही
जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र डोळ्यातला काजळासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या. थोड्याच वेळात आपले अक्षय मामा यांचं आगमन होणार आहे तरी सगळ्यांनी शांतता ठेवावी. अक्षय दादा अक्षय दादा मित्र डोळ्यातला काजळासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या. मग तेवढ्या आमच्या डोक्यात ते ना भाऊ एक खुरापाती आयडिया आली. आता बघा तुम्ही पुढं किती मज्जा येते. तर अक्षय अक्षय दादा मग हे आमचे येडेचाडे चालू झाले. आम्ही बनवलं भाऊ सागरला एक लहान बाळ. आणि बघा पुढं आता मजा. मग तेवढ्यात अमोलदादाची तयारी झाली. अमोलदादा जातो ते भाऊ घरी आणि आमचं गेलं भाऊ मन तुटून.